सहकारी बँकिंग क्षेत्रातली मोनोपॉली संपवावी एका विशिष्ट राजकीय विचारसरणीचे लोक जे म्हणून 2020 साली केंद्र सरकारने बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट आणला आणि ती जी मुदत आहे ती 8 वर्षांवरती केली. म्हणजे कुठल्याही संचालकाला फक्त 8 वर्षच बँकेचे संचालक पदावर राहता येईल. नंतर तीच मुदत पुन्हा 2025 साली 10 वर्षापर्यंत वाढवली. पण आता त्याच कायद्याची अंमलबजावणी सुरू करण्यासाठी राज्य सरकारने एक परिपत्रक काढलं तर त्याला प्रचंड विरोध होऊ लागला. सगळे नागरी सहकारी बँका ढवळून निघाल्या. कारण निकष जर हा निकष लावला तर जवळपास 80-90% संचालक जे सध्याचे विद्यमान संचालक ते बाद होतील, अपात्र होतील पुढचे इलेक्शन लढायला. त्यामुळे एक बँकिंग क्षेत्रात प्रचंड अस्वस्थता आहे. म्हणूनच यातनं मार्ग काय काढायचा. मग कायदा आहे 2020 सालचा, पण अद्याप 2026 उजाडले तरी त्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही, कारण त्यातली नियमांची क्लिष्टता. म्हणून नेमकं कशामुळे हे सगळे प्रॉब्लेम्स होतात हे सगळं जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत स्वतः बँकिंग तज्ज्ञ आणि फेडरेशनचे अध्यक्षही विद्याधर अनासकर सर आहेत. सर, मला सांगा, हा जो कायदा आहे शासनाचा एक उद्देश होता यातली मोनोपॉली मोडून काढायची सहकार क्षेत्रातली एका ठराविक राजकीय पक्षांच्या सगळ्या कार्यकर्त्यांची. पण झालंय काय, अजूनही तो लागू होताना दिसत नाही आणि पुन्हा तर राज्य सरकारने सुरू केलं तर त्यालाही विरोध होतोय. नेमकं काय प्रकरण काय? नाही, यामध्ये केंद्र सरकारने बँकिंग रेग्युलेशन ॲक्टमध्ये 2020 साली जो बदल केला आणि त्याने सांगितलं सेक्शन 10 बदल करून कोणत्याही संचालकाला 8 वर्षाच्या पुढं तुम्हाला संचालक पद कंटिन्युअस शब्द आहे, सलग 8 वर्षापुढं संचालक म्हणून राहता येणार नाही. आमच्या इलेक्शन हे 5-5 वर्षाचं टर्म असल्यामुळं ते 8चं आता 10 वर्ष केलं, कारण 5-5 वर्षाच्या 2 टर्म आहेत. परंतु 2020 साली आलेला कायदा आजपर्यंत त्याची अंमलबजावणी होऊ शकलेली नाही. अंमलबजावणी करायचा प्रयत्नही कोणी केला नाही. केंद्र सरकारने नाही किंवा रिझर्व्ह बँकेने नाही किंवा आपल्या महाराष्ट्र सरकारने नाही. महाराष्ट्र सरकारच्या महाराष्ट्र सहकार कायद्यामध्ये अशा प्रकारची तरतूद नाही. त्यामुळं महाराष्ट्राचं निवडणूक प्राधिकरण आहे त्यांच्या पण रूल्समध्ये अशा प्रकारची तरतूद नाही. परंतु घटनेमध्ये सांगितलेलं आहे की ज्या सहकारी संस्था बँकिंग करतात त्यांना मात्र रिझर्व्ह बँकेचे सगळे नियम लागू होतील. म्हणजे बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट त्यांना लागू होईल, कारण का तो स्पेशल ॲक्ट आहे, आमचा जनरल ॲक्ट आहे. यानुसार आता त्यांनी 10 वर्षाचा पिरियड केलेला आहे. परंतु मुळात एक गोष्ट सांगायची की हा कायदा करण्यापाठीमागं केंद्र सरकारचा उद्देश असा होता की या क्षेत्रात जे की वर्षानुवर्ष काही लोक संचालक म्हणून 30-40 वर्ष त्यांची मोनोपॉली नष्ट करायची एक, आणि युवकांनी या सहकार क्षेत्रात आलं पाहिजे. त्यामुळे युवकांसाठी आलं पाहिजे म्हणून त्याच्याकरता हा कायदा करायचा. पण प्रत्यक्षात बघायला गेला तर सरकारचा हा उद्देश साध्य होताना दिसत नाही. कारण रिझर्व्ह बँकेने आत्ताच एक ड्राफ्ट सर्क्युलर काढलं, त्यामध्ये त्यांनी याचं सांगितलं त्यांना कायमस्वरूपी बाद करता येणार नाही, पण एखाद्याला जर 10 वर्ष पूर्ण झाली तर 3 वर्षाचं त्याला गॅप कुलिंग पिरियड हा घ्यावा लागेल. पुन्हा ते येऊ शकते. हां, परत ते 10 वर्ष संचालक म्हणून राहू शकतात. आजकाल असं व्हायला लागलं आहे, अनेक ठिकाणी कोल्हापुरात पण काही ठिकाणी असं घडलं आहे की ज्याला 10 वर्ष पूर्ण झालीत त्यांनी आपल्या बायकांना, आपल्या मुलांना, आपल्या नातेवाईकांना, म्हणजे घराणेशाही संपलेली नाही. कायद्याला जे उद्देशालाच केला आहे, कायद्याला जे अपेक्षित आहे ते काही घडत नाही आहे. आणि उद्या 3 वर्ष झाल्यानंतर ते आपल्या नातेवाईकांना सांगणार तुम्ही राजीनामा द्या आणि परत 30 लोक तिथं परत येणार. म्हणजे कायद्याला जे उद्देश होता, जे साध्य करायचं होतं ते काही साध्य होत नाही. त्यामुळे अशा प्रकारे हा कुलिंग पिरियडचा ड्राफ्ट आहे, पण तो फायनल होईल, मंजूर होईल. लोकांच्या कमेंटसाठी तो ड्राफ्ट आज आलेला आहे. त्यामुळे एकंदरीतच कायद्यामध्ये क्लिष्टता आहे. कारण त्यामध्ये त्यांनी सांगितलं की 10 वर्षाचा पिरियड मोजताना एक अध्यक्षाचा कालावधी धरायचा नाही किंवा अध्यक्षाला त्या एक्सक्लुडिंग चेअरमन असं म्हटलं आहे, अध्यक्षाला वगळायचं. आता अध्यक्ष म्हणजे नेमका कोण? त्या 5 वर्षाच्या कालावधी, त्या 5 वर्षाच्या कालावधीत झालेले सगळे अध्यक्ष का शेवटच्या वर्षी झालेला अध्यक्ष, नेमकं कोण? बरं, याच्यापूर्वीच झालेले अध्यक्ष पण त्यात धरायचे का? 10 वर्षाचा मोजताना त्या अध्यक्षाचा कालावधी फक्त वगळायचा का? यासंबंधी आज असंबद्ध, म्हणजे आज कुठे क्लिअर कट स्पष्टता नाही. दुसरं त्यामध्ये असं म्हटलं आहे की या कायद्यामध्ये की हा कायदा होल टाईम डायरेक्टर म्हणजे पूर्णवेळ संचालकांना लागू नाही. पूर्णवेळ संचालक ही कन्सेप्ट नागरी सहकारी बँकांमध्ये नाही, ही व्यापारी बँकांमधली कन्सेप्ट आहे. पूर्णवेळ संचालक म्हणजे कोण? तो पगारी असतो तो. उद्या आमच्या इथं काही लोकांनी समजा एक पूर्णवेळ संचालक 1 असावा का 10 असावे याच्याबद्दल पण कायद्यात कुठे स्पष्टता नाही. त्यामुळे त्यांना समजा 1,000 रुपये पगार घेतला, मानधनाला पण इन्कम टॅक्स भरावाच लागतो. त्यामुळे सगळे लोक त्या होल टाईम डायरेक्टर या डेफिनेशनमध्ये बसतात का? हा एक पर्याय, एक मुद्दा उपस्थित होईल. पळवाटा निश्चितच शोधतील
या सगळ्यावर मार्ग म्हणेन आम्ही असं सुचवलं होतं की आमच्या आता महाराष्ट्र सहकार कायद्यामध्ये बँकांमध्ये एकंदर संचालक मंडळातल्या जागेमध्ये काही रिझर्वेशन आहेत. महिलांना 2 रिझर्वेशन आहे, एक OBCला आहे, BCला आहे. अशाच प्रकारे ओपन जागा जी उरतात 10 उरतील 8 उरतील त्यामध्ये जर 50% रिझर्वेशन जर युवकांसाठी ठेवलं तर युवक येतील. काही 50% संचालक जे जुने असतील की ज्यांना अनुभव आहे. आज सगळेच्या सगळे जर बार झाले आणि सगळे जर नवीन आले की ज्या लोकांना बँकिंगमधलं जास्त काय माहीत नाही, या नवीन लोकांच्या हातामध्ये एवढ्या मोठ्या बँकेचा कारभार सोपवायचा का हे सभासदांच्या मनामध्ये आज खूप एक काहूर माजलेलं आहे. त्यामुळे उद्या जर अशा प्रकारे ओपन कॅटेगरीमध्ये 50% युवकांसाठी रिझर्वेशन ठेवलं आणि युवकांची व्याख्या करताना 40 वर्षाच्या आतील हे जर आम्ही व्याख्या केली तर काही निम्मे लोक यंग होतील, निम्मे लोक ओल्ड असतील आणि दोघांच्या कॉम्बिनेशनने ती संस्था चांगली निश्चितच चालेल. पुढच्या वर्षी ज्यावेळी हे 5 लोक 50% तयार होतील त्यावेळी पुढच्या वर्षी अजून 50% वेगळे येतील. तर अशा प्रकारे कायद्यात बदल करावा अशा प्रकारचे सूचना सगळ्या राज्यांनी दिल्यात. त्याच्यावर विचार सुरू आहे असं म्हटलं जातं. परंतु तेवढ्यात हे महाराष्ट्र सरकारने आपल्या निवडणूक आयोगाला आमच्या प्राधिकरणाला जे पत्र दिलं आणि त्यामध्ये असं सांगितलं की जिल्हा बँकांच्या निवडणुकीमध्ये हा कायदा इम्प्लिमेंट होईल. आता नेमकं जिल्हा बँकेचं नाव आल्यामुळं प्रश्न परत उपस्थित राहतो, नागरी सहकारी बँकांना लागू नाही का काय? पण तसं नाही आहे. आज सगळ्यांना सहकारी बँकिंग क्षेत्राला हा लागू आहे. त्यामुळं संभ्रमावस्था संपवायची असेल तर या सगळ्या गोष्टीचा आधी खुलासा झाला पाहिजे, क्लिअरिटी आली पाहिजे आणि त्याच्यानंतरच या कायद्याची अंमलबजावणी कशी करायची, काय करायची यासंबंधी धोरणात्मक निर्णय हा शासनाला घ्यावा लागेल. आत्ता तुम्हाला अंमलबजावणी करायलाही सांगितलं होतं शासनाने, तर नेमके काय अडचणी आल्या त्यामध्ये आणि शासनाला तुम्ही आता काय सुचवलंय आणि पुढे तात्पुरतं अभय मिळाले का या सगळ्या संचालकांना जे 10 वर्ष पूर्ण होत आलेत? कारण जर हा निकष लावला तर 90% संचालक बाद होतील याच्यातनं. मग बँका चालवायचे कशा आणि कोणी? आज प्रश्न असा आहे की 2020 साली हा कायदा आल्यानंतर ज्या लोकांना 10 वर्ष पूर्ण झालीत त्या लोकांना संचालक पदावरनं हटवलं पाहिजे. पण आजपर्यंत रिझर्व्ह बँकेने कोणत्याही बँकेला त्यांच्या तपासणी अहवालामध्ये याचं नोंद आहे की तुम्ही व्हायोलेशन केलं आहे. पण रिझर्व्ह बँकेने कुठल्याही बँकेला किंवा संबंधित संचालकाला नोटीस बजावलेली नाही. तुम्हाला 10 वर्ष पूर्ण झाले, तुम्ही तुमचं पद खाली करा आणि ते निवडणूक घेऊन नवीन संचालक नेमा असं कुठल्याही बँकेला वर्षानुवर्ष नियमाचं व्हायोलेशन करून संचालक आहे ती त्याच्यात. आणि हे नियमाचं व्हायोलेशन होतं हे 2020 पासून रिझर्व्ह बँक प्रत्येक बँकेच्या इन्स्पेक्शन रिपोर्टमध्ये मेन्शन करते की तुम्ही व्हायोलेशन केले 2020 पासून 6 वर्ष प्रत्येक या रिपोर्टमध्ये व्हायोलेशनचा उल्लेख आहे. पण त्याच्यावर रिझर्व्ह बँकेने त्यांना ना कारवाई केली, ना दंडात्मक कारवाई केली, ना कोणाला शोकॉज दिली, काही केली नाही. त्यामुळे 6 वर्षाचं व्हायोलेशन होतंच. सगळ्याच कारभार बेकायदेशीरपणे सुरू म्हणावं लागेल मग. हां, म्हणजे असं आहे की मी नियम केल्यानंतर त्याची अंमलबजावणी करायचं अधिकार हा मला आहे असा अर्थ होत नाही. त्याची अंमलबजावणी केलीच पाहिजे. तुम्हाला तुमच्या डोळ्याला दिसतंय असं कुठे कायद्यामध्ये म्हटलेलं नाही. कायद्या परवा तर असं म्हटलं आता या कायद्याची अंमलबजावणी 1/8/2025 पासून होईल. केंद्र सरकारने तो अधिकार स्वतःकडे घेतला कायद्याच्या तारीख ठरवायचा आणि त्यांनी ठरवलं 1/8. आता 1/8 पासून 1/8/2025 पासून आज मार्च 2026 आला आहे. हे जवळजवळ नाही म्हटलं तरी 6 महिने झालेत. या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये ज्यांना 10 वर्ष पूर्ण झालेत त्यांच्यावर कोणतीही कारवाई कुणीही केलेली नाही. त्यामुळे कारवाई करायचं अधिकार म्हणा यांना आहे, पण कधी करायची हे ठरवण्याचा तर अधिकार नाही आहे. कायदा आला आहे म्हणजे त्याची अंमलबजावणी खरं केली पाहिजे, पण आजपर्यंत त्याने ती अंमलबजावणी कुणीही केलेली नाही. पण आता ज्यावेळेस पुढच्या वेळेस इलेक्शन लागतील, पुढच्या टर्मचे सगळ्याच बँकांचे लागतील 1 by 1 किंवा एक सलग जसं ते टेन्युअर कंप्लीट होईल, मग तेव्हा हे पात्रते निकष लागतील तेव्हा आपोआप हे बाजूला होतील ना? 100%. म्हणजे आज त्यांना 10 वर्ष पूर्ण होऊन देखील ते संचालक आहेतच. आज त्यांना कुणी काढलेलं नाही. पण ज्यावेळी आता नवीन निवडणूक लागेल त्यावेळी मात्र ही कॉज ऑफ ॲक्शन अरोज होईल की तिथे अपात्रतेच्या निकषामुळे रिझर्व्ह बँकेचे निकष हे महाराष्ट्र सरकारला पाळावे लागतील. जसं आज आमच्याकडे निकष आहे की डिफॉल्टर असेल त्याला आम्ही निवडणुकीला बंदी करतो, तसं ज्याला 10 वर्ष पूर्ण झाले त्याला आम्हाला निवडणुकीला अपात्र ठरवावं लागेल. पण तेच मोजताना परत मी मगाशी सांगितलं तसं की अध्यक्षाला हा नियम लागू नाही. अध्यक्ष म्हणजे कोण, त्याचा कालावधी कसा, होल टाईम डायरेक्टर म्हणजे काय, याचं डेफिनेशन काय, हे सगळे पळवटा शोधून हे लोक पुन्हा मंडळी कोर्टात जातील, स्टे आणतील, कोर्टात जातील.
आणि स्टे मिळाला नाही. परवा कोल्हापूर सर्किट बेंच पुढे स्टे मिळालेला नाही, पण केस दाखल आहे. भारतातल्या 6 फेडरेशननी 2021 साली केस दाखल केली. त्यावेळी महाराष्ट्र फेडरेशनच्या वतीनं मी स्वतः दाखल केली. सुप्रीम कोर्टने या सगळ्या लोकांच्या केसेस टॅग करून मद्रास हायकोर्टापुढे दिलेले आहेत. आजही ते केस गेली 5 वर्ष चालू आहे. ही हिअरिंग होत आहे, पण आजपर्यंत त्याच्यावर काही संचालकांची किती संख्या आहे की जे हा कार्यकाळ त्यांनी पूर्ण केलं अंदाजे? जवळजवळ 90%. जवळजववळ 90%. संख्येचं आकडेवारी झाले तर 90% म्हणजे सगळ्या बँकांमध्ये जेवढे संचालक, आता समजा भारतामध्ये 1500 बँका भरल्या आणि प्रत्येक बँकेचं बोर्ड 16 लोकांचं भरलं, 16-15 असं लोकांचं भरलं, तर आज जवळजवळ नाही म्हटलं तरी खूप संख्या होईल. म्हणजे समजा उद्या इलेक्शन लागले तरी 90% लोक बाहेर होतील, बाद होतील, निश्चितच बाद होतील. मग सगळी नवीन पिढी येईल. नवीन पिढीत त्यामध्ये परत असं आहे की महिलांना रिझर्वेशन आहे, पण त्यांना देखील 10 वर्षाचा नियम लागू आहे. म्हणजे पितं पण नवीनच महिलांनी आलं पाहिजे, पितं पण नवीन BC OBC या कॅटेगरीमध्ये नवीन लोकांनी आलं पाहिजे. पण या सगळ्या द्राविडी प्राणायाम करण्यापेक्षा जर 50% जागा जर युवकांना रिझर्व ठेवल्या आणि तशा प्रकारचा नियम प्रत्येक राज्यांनी आपल्या सहकार कायद्यामध्ये केला, तर याची अंमलबजावणी करणं जास्त सोपं जाईल. नवीन पण लोक येतील, जुनी पण लोक राहतील. लोकांपुढे हा प्रश्न आहे आज की सगळे जर नवीन आले तर एवढ्या मोठ्या बँकेचा कारभार या नवीन लोकांच्या हातामध्ये सुरक्षित राहील का? आधीच नागरी सहकारी बँकांचे क्षेत्र नाही त्या मीडियामध्ये वेगळ्या पद्धतीने गाजत आहे. त्यामध्ये ही जर असुरक्षिततेची भावना जनतेमध्ये आली तर ते नागरी सहकारी बँकेला काय परवडणार नाही असं मला वाटतं. मग याच्यातनं मधला मार्ग काय? कारण आता दरेकरांनी काहीतरी विधिमंडळात हा प्रश्न विचारला, आश्वासित केलं होतं की तुर्तास आम्ही थांबवतो. प्रवीण दरेकर साहेबांनी परवा विधान परिषदेमध्ये हा प्रश्न मांडला आणि त्यांनी एक विनंती केली की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि सहकार मंत्री यांनी दोघांनी केंद्राशी संपर्क करून यामध्ये काहीतरी तोडगा निघण्याकरता प्रयत्न करावेत अशी त्यांची एक मागणी होती. पण लॉच्या संदर्भात मात्र लॉ आलेलाच आहे. यामध्ये काय बदल करता येईल असं, अंमलबजावणी कशी करायची हा मुद्दा आहे. अंमलबजावणी कशी करायची, नेमकी जुने आणि नवीन यांचं कॉम्बिनेशन करत करत सरकारला जे अपेक्षित आहे ते साध्य कसं करायचं, हा यासंबंधी विचार होणं खूप महत्त्वाचं आहे. आता साधारण इलेक्शन कधी येतील अंदाजे? मग ही सगळी 90% मंडळी कधी, मग पुढचं कालावधी लागल्या इलेक्शन, जिल्हा बँकेच्या इलेक्शन लागल्या. आता काही जिल्हा बँके ड्यू आहेत. आता बऱ्याच जिल्हा बँकेचे इलेक्शन ड्यू आहेत. अनेक ठिकाणी आज प्रशासक आहेत. मोठी नावं कुठली जे बाद होतील या सगळ्याच्यात? नाही ते मी सांगू इच्छित नाही. पण 90 परवाच एक बातमी मी वाचली की अनेक बँकांमध्ये 90% संचालक बाद होतील असं एक आहे. कारण हे सगळे जुनी लोक आहेत, 30-40 वर्ष आहेत. आता बघा, अनेकांना मंत्रिपद राहिलं तरी बँकेत संचालकपद सुटत नाही, म्हणजे अध्यक्षपद पण हवं असतं. नाही, ते बँक ज्यांनी बँक स्थापन केली, ज्यांनी स्थापनेपासून तिथं काम केलं त्यांनी सहजासहजी सगळ्यांना सोडावं लागेल. सोडावं लागेल. पण ज्यांच्या हातात द्यायचं ती लोक परिपक्व, बँकिंग एक्सपर्ट, मॅच्युअर्ड आणि हे बँकिंगचा डोलारा सांभाळणारी ताकदवान लोक असली पाहिजेत, याची खात्री एक सभासदांनी मतदानाच्या वेळी करणं खूप गरजेचं आहे. आजकाल मतदान हे पॅनल पद्धतीने होतं. ते माझं म्हणणं असे, पॅनल पद्धतीने होणारं मतदान चुकीचं आहे. कारण का सहकारामध्ये तुम्ही बघायला जाल तर एका बॅलेट पेपरवर एक चिन्ह एकदाच असावं असं देशाच्या निवडणूक आयोगाचा नियम आहे. आम्ही बघायला जाल तर एका आमच्या बॅलेट पेपरवर कब्बशी 12 वेळा येतं. आता माझी कब्बशी कोणती आणि पुंडेंची कब्बशी कोणती हे अशिक्षित माणसाला ओळखणार कसं? त्याला अनास्काराला मत नाही द्यायचं, पुंडेंना मत द्यायचं. मग पुंडेंचं चिन्ह वेगळं पाहिजे का? तर तो सुशिक्षित नाही आहे, त्याला लिहिता वाचता येत नाही आहे. त्यामुळे पहिल्या या पॅनल पद्धतीने होणाऱ्या निवडणुका ज्यावेळी बंद होतील त्यावेळी प्रत्येकाला खऱ्या अर्थाने सुधारणा, माझं कार्ड घेऊन जावं लागेल, मी काय काम केलं, मी अनास्कर, मी किती क्षेत्रात आहे, तर मला इंडिव्हिज्युअल मत मागावं लागेल. आता मात्र एका विशिष्ट व्यक्तीच्या नावाने ते पॅनल उभं राहतं. त्या व्यक्तीला लोक ओळखत असतात. त्यामुळे एका विशिष्ट पक्षाच्या नावाने पॅनल उभं राहतं. खरं राजकारण आणि सहकार यामध्ये भिन्नता असली पाहिजे. यामध्ये सोबत चाललंय. खरं मी तेच म्हणतो की राजकारणात सहकार हवा, परंतु सहकारात राजकारण नको. हे जे माझं एक परवा एक आर्टिकल होतं. त्यामुळे तुम्ही सहकारी बँकांच्या निवडणुका, सहकारी संस्थांच्या निवडणुका राजकीय पक्षाच्या नावाने, हे कुठलं या पक्षाचं पॅनल, हे कुठलं या पक्षाचं पॅनल,
पॅनल असूच नाही, कारण त्या पॅनलमध्ये एक मतपत्र तुम्ही हा सुझाव दिलाय की एक ना? दिलाय. हा मी सुझाव देऊन खूप वर्ष झाली. मी आता परवा पण दिलाय. परवा राज्याच्या सहकार धोरण ठरवण्याच्या समितीमध्ये मी आहे. मी 2 अभ्यास गटाचा अध्यक्ष आहे. तिथं मी हा सुझाव दिला आहे. पहिलं मी असा सुझाव दिला आहे की सरकारचं धोरण असताना पहिलं वाक्य माझं असं आहे की राजकारण विरहित सहकार हे धोरण पाहिजे. हे प्रत्यक्षात उतरेल का नाही हा भाग वेगळा, परंतु धोरण तरी ते पाहिजे. त्या धोरणाच्या दृष्टीने प्रयत्न झाले पाहिजेत. प्रत्यक्षात काय होईल, मला जमेल का नाही तो भाग नाही, पण राजकारण विरहित सहकार हे जर करायचं असेल तर पहिल्यांदा या सहकार क्षेत्रामधल्या निवडणुका हे पॅनल पद्धतीने जे होतात त्या आधी बंद केल्या पाहिजेत. व्यक्तिगत माझ्या 12 लोकांना 12 निवडणूक चिन्ह दिलं पाहिजे. मला प्रत्येकाला त्या मतदाराकडे गेलं पाहिजे, माझं काम सांगितलं पाहिजे. माझी आज नाही तर एका प्रमुख माणसाला आम्ही ओळखतो. सरकारातली पॅनल पद्धत बंद करावी, बंद निवडणूक करावं लागेल. नाही करायचे कशा निवडणूक आहे? नाही, प्रत्येक मी 12 लोक प्रत्येकाला वेगळी चिन्ह द्यायची. प्रत्येकाला वेगळं असंच आहे ना. आज कसं होतं, ते अनास्करांना मग ओळखतात. ते पॅनल कसं आयडेंटिफाय होणार त्यांच्या? पॅनल नाही, तुम्ही 10 लोकांना पॅनल एकत्र आलं की ते पॅनल आयडेंटिफाय निवडणूक चिन्हावर नाही झालं पाहिजे असं नाही ना. मी या पॅनलचं अनास्कर पॅनल, माझं चिन्ह घंटा, माझं चिन्ह छत्री, द्या ना तुम्ही. प्रत्येकाला पटवून द्या ना. इथं कोणाला हे कष्ट नको असतात. थोडक्यात मोनोपॉली मोडून काढायची सहकारातली, तर हे पॅनल पद्धती बंद करावी. मोनोपॉली मोडून काढायचे असेल तर असं काहीतरी अंमलबजावणी न करता येणारे नियम न करता पहिल्यांदा तुम्हाला एक पॅनल पद्धती जर बंद केली तर राजकारण यातनं निघून जाईल, 100% निघून जाईल. आता आज तुम्ही लोकांना अनास्करचं पॅनल, लोक अनास्करांना त्यांच्याकडे बघून ओळखतात. माझ्या पॅनलमधल्या सगळ्या लोकांना तुम्ही मत दिलं, त्या लोकांना ओळखत नाही, माझ्याकडे बघून तुम्ही मत देत असाल तर ते लोकशाहीमध्ये चुकीचं आहे. आज लोकशाहीमध्ये तुम्ही बघा, एका बॅलेट पेपरवर एक चिन्ह एकदाच येतं, दुसऱ्या वेळेस कधी येत नाही. कारण मी या छातीटेकपणे सांगू शकत नाही, माझ्या बँकेतले 30,000 सभासद सुशिक्षित आहेत, लिहिता वाचता येणार आहे, हे मी छातीटेकपणे सांगू शकत नाही. एक जरी सभासद माझा अनपढ असेल तर त्याच्याकरता चिन्ह मला पाहिजे, आणि मी चिन्ह ओळखणार कसं काय? तर हे होते अनास्कर सर. खरं तर यांनी खूप सविस्तर विवेचन केलं सहकारातील हे सगळे लूप होल्स काय आहेत, कायद्यातील, तिथल्या राजकारणातील. बघूया आता सरकार नेमकं किती यातले प्रत्यक्षात अंमलात आणत आहे. कारण हा जो कायदा आहे 2020 सालचा, 10 वर्ष नंतर तो 25पर्यंत आणला, तर पहिले 8 वर्ष नंतर 10 वर्ष, त्याची अंमलबजावणी अजूनही होऊ शकलेली नाही. त्यामुळे जर झाली तर भविष्यात 90% बँकेचे संचालक हे नव्या पिढीचे किंवा नवीन चेहरे आपल्याला बघायला मिळतील. त्यामुळे आता बघू कशी ती अंमलबजावणी होते या सगळ्या याच्यामध्ये. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह चंद्रकांत फुंदे, झी मीडिया, पुणे.